नशेखोरांचा शेतकऱ्यांवर धिंगाणा, मारहाण व धमक्यांमुळे पंचगंगा नदीकाठ परिसरात भीतीचे वातावरण. जुना हुपरी रोड, कट्टीमोळ रोड तसेच पंचगंगा नदीकाठावरील शेती परिसरात काही हुल्लडबाज नशेखोरांकडून उघड्यावर मद्यपान करून शेतकऱ्यांना त्रास देण्याचे प्रकार वाढले आहेत. या नशेखोरांकडून शेतकऱ्यांना शिवीगाळ, मारहाण तसेच धमक्या देण्याच्या घटना घडत असल्याने या प्रकारांना तातडीने आळा घालण्याची मागणी शेतकऱ्यांनी पोलिसांकडे केली आहे. याबाबत नगरसेवक सुशांत कलागते, नगरसेविका सौ अरुणा बचाटे व सौ पूनम माळी यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या वतीने पोलीस उपाधीक्षक तसेच शिवाजीनगर पोलीस ठाण्याला निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की पंचगंगा नदी परिसरातील शेतांमध्ये काही जण सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून बसतात. त्यामुळे शेती कामासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना तसेच महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मद्यपान केल्यानंतर बाटल्या टाकणे, काचा फोडणे व कचरा टाकण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे शेतात काम करताना पायाला काचा लागून जखमी होण्याच्या घटनाही घडत आहेत. दिवसाढवळ्याही नशेखोर शेतात बसत असल्याने शेतीचे नुकसान होत आहे. त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्यास ते शिवीगाळ करत शेतकऱ्यांना मारहाण करण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे या परिसरात पोलिसांनी नियमित गस्त वाढवून सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या नशेखोरांवर कडक कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी प्रमोद बचाटे, सचिन माळी, राहुल बंडगर, शिवानंद पाटील, किरण कलागते, रामचंद्र माळी, चंद्रकांत आंबी, महावीर वठारे, संजय बंडगर, प्रसाद मोरबाडे, आनंदा लंगोटे, दिगंबर लंगोटे, सचिन पोवार आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर.